केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCने 14 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या NDA आणि NA भाग 2 तसेच CDS भाग 2 या परीक्षांच्या दरम्यान उमेदवारांच्या जलद आणि सुरक्षित सत्यापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कार्यान्वित होणारा चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाची चाचणी करण्याचा प्रायोगिक तत्वावरील कार्यक्रम यशस्वीपणे राबवला. परीक्षा प्रक्रियेची अखंडता बळकट करण्यासाठी तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी उमेदवारांच्या प्रवेशातील सुलभता वाढविण्यासाठी राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाच्या NEGD सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. गुरुग्राममधील काही निवडक परीक्षा केंद्रावर प्रायोगिक तत्वावर या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. तेथे उमेदवारांच्या चेहऱ्यांची प्रतिमा त्यांच्या नोंदणी अर्जावर असलेल्या छायाचित्रांची डिजिटल पद्धतीने तपासून घेण्यात आली. या नव्या प्रणालीमुळे सत्यापनासाठी प्रत्येक उमेदवारामागे केवळ 8 ते 10 सेकंदाचा कालावधी लागल्यामुळे उमेदवारांच्या प्रवेश प्रक्रियेत सुरक्षिततेचा आणि एक स्तर वाढवतानाच प्रवेश प्रक्रिया देखील लक्षणीयरित्या सुरळीत झाली. प्रणालीसाठी निवडलेल्या चाचणी स्थळांवर वेगवेगळ्या सत्रांमध्ये 1229 उमेदवारांसाठी सुमारे 2700 यशस्वी तपासण्या पूर्ण झाल्या. ही यशस्वी चाचणी म्हणजे परीक्षा प्रक्रिया अधिक स्मार्ट, जास्त सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले. UPSCचे अध्यक्ष डॉक्टर अजय कुमार म्हणाले, निष्पक्षता आणि पारदर्शकतेचे सर्वोच्च मापदंड राखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याप्रती आयोग कटिबद्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कार्यान्वित होणाऱ्या चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाची ही प्रायोगिक तत्वावरील चाचणी म्हणजे अधिक स्मार्ट, जास्त सुरक्षित आणि कार्यक्षम परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. UPSCने त्यांची प्रक्रिया आधुनिक करण्याप्रती कटिबद्धता व्यक्त करत असतानाच आपल्या प्रक्रियेची सुरक्षितता राखण्याची अत्यंत काळजी घेण्यात आली आहे. या प्रायोगिक प्रकल्पाबद्दल डॉक्टर अजय कुमार यांनी ट्विट देखील केले आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.